छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा 2 नोव्हेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात, पण तत्पूर्वी तुम्हाला कालचा आणि परवाचा रिव्ह्यू मी देते शॉर्टमध्ये. काय झालंय ते सांगते. ॲक्च्युली काय झालंय, अंकिताचा सख्खा भाऊ आहे ज्याचं नाव आहे अभय आणि तो हार्ट अटॅकमुळे ॲडमिट झालाय या शुभमकरांच्या दवाखान्यामध्ये. आणि त्याला हार्ट अटॅक आलाय तो म्हणजे वर्कलोडमुळे, आणि ते वर्कलोड जे आहे ना ते त्याच्या बॉसमुळे झालंय. आता बयो आणि त्यांची सगळी ती रक्षक टीम मिळून त्या बॉसला अद्दल घडवणारे प्रेक्षकांनो. आणि आता त्या अभयच्या सगळ्या ऑफिसमधल्या एम्प्लॉईजचं सुद्धा यांनी ब्लड चेक केलंय, जेणेकरून ह्या सगळ्यांची लाईफ रिस्कमध्ये नको यायला. कामाचं प्रेशर असल्यामुळे कसे हार्ट अटॅक येऊ शकतात आणि काय काय घडतं हे त्यांनी खूप छान एक्सप्लेन केलंय. तर सुरुवातीला विशाल आणि इरा दोघांचं त्यांनी बोलणं दाखवलंय. आता ही इरा बयोचं कौतुक करत असते, कारण तिने भन्नाट आयडिया लढवली आहे या बॉसला अद्दल घडवण्याची, आणि बयो या दोघांचं बोलणं ऐकत असते. विशाल म्हणत असतो, सरस्वती आहेच हुशार, तिच्यामध्ये जरा स्पेशल गुण आहेत. मग आता इरा म्हणते, मग मी नाहीये का हुशार, असं का बोललास तू? मग आता बोलता बोलता तीच म्हणते, हो तसं तुझं म्हणणं बरोबर आहे, बयो खूप स्मार्ट आहे, अशा बाबतीमध्ये तिचं डोकं खूप छान चालतं. आता विशाल तिला म्हणतो, मग ठीक आहे इरा, मी आता नंतर बोलतो तुझ्याशी, मला जरा काम आहे, असं म्हणून त्याने फोन ठेवला. आता बयो मागून यांचं बोलणं ऐकत असते. इरा ते तोंडाला हळद लावते ना फेस पॅक, त्यामुळे तिने फोन स्पीकरवर केलेला होता. आता बयो तिथे येते तेव्हा इरा म्हणते, बयो तू केव्हा आलीस? बरं ऐक ना, तू ना ॲक्च्युली खूप चांगली आहेस ग, आणि तुझं नेचर पण खूप हेल्पफुल आहे, मला माहिती आहे माझं. आता ती पुढे काही बोलणार तेव्हा बयो म्हणते, तू मला एवढं कौतुकाने बोलतेस म्हणजे तुझं नक्कीच काहीतरी काम आहे माझ्याकडे. तर हिरा तिला म्हणते, हो मला जरा फ्रीजमधनं दही आणून देतेस का? बयो म्हणते, बरं आणून देते. तर आता इरा बयोची वाट बघते ती दही आणावी म्हणून, ते फेस पॅकला लावायचं आहे तिला. पण बयो गेल्यानंतर ती स्वतःचंच कौतुक करत असते आरशात बघून, आणि विचार करत असते, मी विशालला क्यूट नाही वाटत का? मी तर किती क्यूट दिसते, आणि स्वतःचीच दृष्ट काढते आरशामध्ये बघून. तर असो, आता इथे बयो गेली आहे फ्रीजमधनं दही आणायला, आणि गौतमी तिला तिथे गाठते. गौतमी बयोला म्हणत असते, काय ग, काल मी तुझ्या हॉस्पिटलला आले होते, तुला एवढा काय प्रॉब्लेम झाला होता? तुला काय 2 मिनिटं माझ्याशी बोलता येत नव्हतं का? ही गौतमी नेमकी त्याच वेळेला गेलेली असते हॉस्पिटलमध्ये जेव्हा तो अभय ॲडमिट झालेला असतो. अभय म्हणजे अंकिताचा भाऊ. तर गौतमीने बयोला काम सांगितलंय की विशाल दुसऱ्या कोणत्या मुलीला डेट करतोय ते शोधून काढायचं. आता बयो म्हणते, ठीक आहे तुम्ही मला सांगितलं ना, मी शोधेल. आता गौतमी म्हणते, जशी शहाणपणा नको करत जाऊ, मी तुला सांगितलं का जायला, तू अशी डायरेक्ट नाही जाऊ शकत, मला न विचारता नाही जायचं. बयो म्हणते, हे बघा इराचाई, तुम्ही कालची गोष्ट करत असाल तर काल पेशंट सिरियस होता, त्याला ट्रीटमेंटची गरज होती, आणि तुम्ही असं मधूनच मला बोलावू नाही शकत मी पेशंटची ट्रीटमेंट करत असताना. तेव्हा गौतमी म्हणते, तुझ्या ट्रीटमेंट वाचून काही तो पेशंट मरणार नव्हता, 2 मिनिटं आली असती तर तुझं काही बिघडलं नसतं. बयो म्हणते, असं कसं बोलू शकता तुम्ही पेशंटबद्दल? गौतमी म्हणते, काय ग बयो, तो विशाल तुझं फारच ऐकतो ना, फारच तुझं बोलणं नेहमीच त्याचं, म्हणजे तुझं बोलणं तो जास्तीच कानावर घेतो. मला कधी कधी डाऊट येतो की ती दुसरी मुलगी तूच तर नाही आहेस ना. आता मात्र बयो घाबरते खूप, तिला वाटतं आपण पकडल्या गेलो की काय. पण आता गौतमी म्हणते, हे बघते काही असो, तुला माहिती आहे इराचा स्वभाव कसा आहे, तू जर येत्या 2 दिवसात मला नाही सांगितलं ना विशाल दुसऱ्या कोणत्या मुलीला डेट करतोय, तर तुझी काही खैर नाही, आणि इराला मी सगळं सत्य सांगेल, कुठलाही मागचा पुढचा विचार न करता मी तिला सांगून टाकेल की विशाल तिला फसवतोय. आणि इराचा स्वभाव तर तुला माहितीच आहे, त्यानंतर जे काही होईल त्याला जबाबदार कोण असणार ते तुझं तूच ठरवायचं, त्यामुळे मी सांगितलेलं काम तुला करायचंच हे लक्षात ठेव. थोडक्यात काय, गौतमी बयोवरती खूप प्रेशर आणतीये. आता इकडे हा अभय आहे त्या अंकिताचा भाऊ, ज्याची तब्येत खूप खालावून गेली आहे कामाच्या प्रेशरमुळे. अंकिता आता त्याच्याशी बोलतीये कारण तो शुद्धीवर आलाय. अंकिता म्हणत असते, अभय दादा तू मला कधी का सांगितलं नाहीस रे, इतकं का टेन्शन घेत होतास तू? तेव्हा हा अभय तिला मनातलं सांगतो की अगं अंकिता, कामाचं प्रेशर खरंच होतं ग, घरच्या जबाबदाऱ्या आणि सगळं काही. आता ही अंकिता म्हणते, दादा वहिनीला सांगू दे ना रे, आता तू इतकं का प्रेशर घेतलंस कामाचं, एका शब्दाने पण सांगितलं नाहीस आम्हाला. अभय म्हणत असतो, काय करणार अंकिता, अगं घरच्या जबाबदाऱ्या आणि सगळं काही, आणि आताही मला कामावरती जावं लागेल ग. याचा बॉस आहे ना प्रेक्षकांनो, या अभयचा तो खूपच खडूस आणि राक्षस दाखवलेला आहे. त्याच्या ह्या सिच्युएशनमध्ये सुद्धा तो त्याला सांगतोय की तू हे सगळं काम पूर्ण केलं पाहिजे, टार्गेट पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला काहीही मिळणार नाही, असं प्रेशराईज केलं जाते या सगळ्यांना. आता बयो अंकिताला समजवते, कारण अंकिता खूप रडत असते. आता बयो म्हणते, अंकिता अशी रडू नकोस ग,
आणि त्या अंकिताच्या भावाला पण समजवते की दादा असं करू नका, जीवाला जीव देणारी माणसं आहेत ना तुम्हाला. आता ही अंकिता म्हणते बयो तूच समजून सांग दादाला. अभय म्हणतो अंकिता अगं मला काम तर करावं लागेल ना बेटा, अगं आपल्याला पुढे जायचंय, आपल्याला पैसे कमवायचे आहेत. बयो म्हणते पैसे कमवण्याच्या नादामध्ये तुम्ही तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत आहात. तुमची जीवाला जीव देणारी माणसं आहे, सोन्यासारखी माणसं आहेत, त्यांना गमावू नका. आणि विचार करा तुमचं जर काही झालं तर त्यांनी कोणाकडे बघायचं, या अशा नोकरीला काय अर्थ आहे. आता बयोने त्या अभय दादाला समजवलंय. आता हे सगळे एम्प्लॉईज आहेत, हे पण बिचारे बरेच टेन्शनमध्ये आहेत. आता इथे बयो पोहोचली आहे. तुम्हाला मी असं हे सगळं सांगतेय प्रेक्षकांनो, कारण 2 दिवसापासून मी रिव्ह्यू दिला नाही म्हणून तुम्हाला डिटेल सांगते. खूप छान ट्रॅक दाखवलाय त्यांनी. आता बयो त्या एम्प्लॉईजकडे आली आणि त्यांना म्हणते की तुमचं ब्लड चेक करण्यात येईल, तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या हेड ऑफिसकडनं परवानगी घेतली आहे. आणि हे सगळेचे सगळेच पोरं आलेले आहेत तिथे. पण बयोचा हे खूप छान प्लॅन आहे या सगळ्या एम्प्लॉईजला आजारांपासून वाचवण्याचा, स्ट्रेस आणि तणावापासून मुक्ती देण्याचा आणि या बॉसला अद्दल घडवण्याचा. आता तो काय प्लॅन आहे तो तुम्हाला हळूहळू कळेलच. जे दाखवलंय ते मी तुम्हाला सांगते. आता हा तो बॉस आहे. हा बॉस बयोला म्हणतोय तुम्ही इथे कसे काय आलात आणि तुम्हाला कोणी परवानगी दिली, तुम्ही आमच्या एम्प्लॉईजचं ब्लड सॅम्पल घेऊ शकत नाही. त्यावर बयो म्हणते हे बघा आमच्याकडे तुमच्या हेड ऑफिसची परवानगी आहे आणि आम्ही फक्त ब्लड सॅम्पल तर घ्यायला आलोय, तुम्हाला काय अडचण आहे, हवं तर तुम्ही विचारून घ्या तुमच्या ऑफिसमध्ये फोन करून. आता तो माणूस म्हणतो हे बघा तुम्ही मला शहाणपणा शिकू नका, काय करायचंय आमच्या एम्प्लॉईचं आणि काय नाही ते आम्ही बरोबर ओळखतो. म्हणजे बयो त्यांना सांगते की तुम्ही त्यांचं चेकिंग केलं पाहिजे वगैरे वगैरे. तर आता तो माणूस बयोवर ओरडतो. बयो म्हणते मग एक काम करा ना, तुम्ही शहानिशा करून घ्या, तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये फोन करून विचारा की परवानगी आम्ही घेतली आहे की नाही, मग तुम्हाला कळेलच. आता तो म्हणतो ठीक आहे मी विचारतो फोन करून, पण तोपर्यंत तुम्ही कोणाचेही सॅम्पल्स घ्यायचे नाही आहेत. आता बयो ठीक आहे असं म्हणते त्यांना, पण आता बयो सगळ्यांचे सॅम्पल घेते कारण हे करणं खूप गरजेचं होतं. इतक्या सगळे लाईफ आहेत ना त्या डेंजरमध्ये होत्या कामाच्या प्रेशरमुळे. तर आता गौतमी आली आहे विशालकडे, म्हणजे विशाल तिथे बाहेर रिसेप्शनवर उभा असतो रिपोर्ट्स वगैरे चेक करत. गौतमी येते आणि म्हणते काय रे विशाल, काल तू 2-2 केस खूप छान पद्धतीने हँडल केल्या. विशाल म्हणतो हो कामच आहे ते माझं. त्यावर गौतमी म्हणते 2-2 कामं हँडल करायची तुला खूपच सवय. आता विशालला तिचा तो टोमणा लागतो आणि तो म्हणतो काय म्हणायचंय तुम्हाला, तुमच्या बोलण्याचा अर्थ काय आहे, 2-2 केसेस म्हणजे. आता रमाकांत पण तिथेच. आता ही जाणून बुजून या विशालच्या हात धुवून मागे लागली आहे. आता या बयोचा सीन दाखवलाय पुन्हा. बयो म्हणते हा माणूस फोन करून येईपर्यंत आपण पटकन सगळ्यांचे सॅम्पल्स घेऊयात. हिरा म्हणते अगं काही प्रॉब्लेम झाला तर. बयो म्हणते काही प्रॉब्लेम होणार नाही, तो येईपर्यंत आपले सॅम्पल कलेक्ट पण होतील. बयो आता सगळ्या एम्प्लॉईजला म्हणते हे बघा तुम्ही सगळेजण काळजी करू नका, माझ्याकडे तुमच्यासाठी म्हणजे तुमच्या हेड ऑफिसची परमिशन आहे, तुम्ही फक्त तुमचे ब्लड मला द्या, तुम्ही फक्त तुमचे ब्लडचे सॅम्पल मला द्या, हे सगळं तुमच्या हितासाठी चालू आहे, जे काही आहे ते माझ्यावर विश्वास ठेवा. असं म्हणून बयोने आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी म्हणजे तिच्या सगळ्या फ्रेंड्सनी, म्हणजे तिथे वैभवी आहे, हेतल, अंकिता, आरव सगळे आहेत, यांनी पटापटा ब्लड सॅम्पल कलेक्ट केले आणि निघून जात असतात. तेवढ्यात तो बॉस येतो आणि म्हणतो थांबा. आता बयो घाबरते खूप आणि तो म्हणतो तुम्ही माझ्या परमिशन शिवाय कसे काय ब्लड सॅम्पल घेतले, हे बघा मी तुमची कंप्लेंट करेल आता पोलीसमध्ये, आमच्या एम्प्लॉईजचं विनाकारण असं ब्लड घेतलंय तुम्ही आणि तेही त्यांची परमिशन नसताना, आमच्या ऑफिसमधनं परमिशन नसताना. या सगळ्याचं तुम्हाला करायचंय तरी काय, आणि काय हो तुम्हाला कळतं का. आता त्यांच्या एम्प्लॉईजला पण ओरडतो तो, असं कसं तुम्ही ब्लड सॅम्पल दिलं. बयो म्हणते ठीक आहे तुम्हाला कंप्लेंट करायची आहे ना तर तुम्ही करू शकता. मग तो बॉस म्हणतो पण तुम्ही एवढं सगळ्यांचे ब्लड सॅम्पल कशाला घेताय, काय करायचंय तुम्हाला या सगळ्याचं. बयो म्हणते त्याचं कारण मी तुम्हाला ब्लडचे रिपोर्ट आल्यानंतरच सांगेल, पण आता एवढंच सांगते की मी जे काही करते ते या सगळ्यांच्या भल्यासाठी. आता तो त्या बयोकडे बघतच राहतो. आता तो म्हणतो नाही पण मी तुमची कंप्लेंट करणारच आहे. बयो म्हणते ठीक आहे काय कंप्लेंट वगैरे करायची आहे ती तुम्ही करू शकता. आता इथेच त्यांनी हा भाग संपवलाय प्रेक्षकांनो, आणि पुढच्या भागात आपण बघतोय शुभमकरांनी रिपोर्ट चेक केलेत सगळ्या एम्प्लॉईजचे आणि कोणाला ना कोणाला कसला ना कसला आजार आहेच. बयो सांगते बघितलं ना बाबा, आपल्याला त्या बॉसला चांगली अद्दल घडवावीच लागणार आहे. अंकिता म्हणते तो चुकीचं वागतोय हे आपल्याला सिद्ध करावं लागेल, सगळ्यांना सांगावं लागेल. आता आरव म्हणतो पण तो इल्लीगल वागत नाहीये हे तो प्रूफ करू शकतो. मग आता अंकिता म्हणते मग आपण काय करायचं, कुठल्या मार्गाने
स्ट्रेसने जायचं त्याला अद्दल घडवण्यासाठी. बयो म्हणते आता स्ट्रेस काय असतो ना तो आता आपण सगळ्यांनी मिळून त्याला दाखवून द्यायचा आहे, त्याला जाणीव करून द्यायची आहे. आता बयोकडे दुसरा प्लॅन बी रेडी आहे. आता बघूयात प्रेक्षकांनो बयो त्या अभयच्या बॉसला कसा धडा शिकवते. खरंच खूप छान इंटरेस्टिंग ट्रॅक लावलाय त्यांनी, पण नेमकी सणावाराचे दिवस असल्यामुळे असं होतंय. तर आजचा भाग आवडला असेल तर प्लीज लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रेक्षकांनो तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या, पाडव्याच्या, भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूयात सोमवारी. तोपर्यंत धन्यवाद.